ओल्ड रिजिम का न्यू रिजिम, सगळे हा प्रश्न मॅथचा प्रश्न म्हणून विचारतात. हा ऍक्च्युअली कॅल्क्युलेशनचा प्रश्नच नाहीये, हा एक आरसा आहे आणि बरेच लोक त्यात बघायलाच तयार नाहीयेत. सिच्युएशन, मार्चचा महिना आहे, याच्याचा मेल आला, इन्व्हेस्टमेंट प्रूफ सबमिट करा आणि दोन लोक आहेत, दोघेही 1.5 लाख एटीसी मध्ये टाकतात. राजेश म्हणतो टॅक्स वाचवायचा आहे, डेडलाईन आहे, ELSS घेऊन टाकतो. आनंद म्हणतो वेल्थ बिल्ड करायचं, आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून टाकूया. सारखीच अमाऊंट, सारखीच इन्व्हेस्टमेंट, सेम डेट, पण दोघांचे व्ह्यूज मात्र एकदम वेगळे. आता न्यू रिजिम आलं, एटीसीचा टॅक्स बेनिफिट गेला. राजेश म्हणतो टॅक्स तर वाचत नाही, मग हा फ्री मनी आहे माझा. आनंद म्हणतोय की आता वेल्थ बिल्ड करायचं, आपल्याला टॅक्स असो वा नसो. तर न्यू रिजिमने काय केलं, इन्व्हेस्टमेंट डिस्ट्रॉय नाही केलं, त्यांनी रिव्हील केलं आपण नक्की कोण आहोत, टॅक्स ऑप्टिमायझर की वेल्थ बिल्डर. हा क्वेश्चन 65 वर्षांच्या ओल्ड रिजिमने कधीच विचारला नव्हता आपल्याला. न्यू रिजिमने आता प्रॅक्टिकली आपल्याला काय दिलं, 10 लाख सॅलरी असेल तर आधी 44,000चा टॅक्स बसायचा, आता 0. म्हणजे मंथली इन हँड सॅलरी 3,500 पेक्षा जास्ती. ते 3,500 कुठे गेले सांगता येईल का? बहुतेक लोकांचं उत्तर आहे की ऑटोमॅटिकली ऍब्झॉर्ब झाले. आता हे ऑटोमॅटिकली ऍब्झॉर्ब, त्याला इकॉनॉमिक्स मध्ये म्हणतात लाईफस्टाईल इन्फ्लेशन. मेंदू आपला एक नॉर्मल सेट करतो सायलेंटली, इमिडिएटली. ओल्ड रिजिम मध्ये ते 3,500 तुमच्यापर्यंत पोहोचतच नव्हते, एटीसी मध्ये लॉक होत होते तुमच्या परमिशन शिवाय. आणि न्यू रिजिम मध्ये 3,500 तुमच्याकडे आले, ते गेले तुमच्या परमिशन शिवाय. म्हणजे ओल्ड रिजिमने तुम्हाला तुमच्यापासून वाचवलं होतं, न्यू रिजिमने तुम्हाला तुमच्या समोर उभं केलं. आता सांगा, ओल्ड रिजिमने सेव्हिंग हॅबिट तयार केली होती का आपली? टेस्ट करूया आपण ऑनेस्टली. ओल्ड रिजिम मध्ये होतो आपण तेव्हा एटीसी करत होतो म्हणून इन्व्हेस्टमेंट होत होती. न्यू रिजिम आलं, बेनिफिट गेला, तुम्ही तरी पण 1.5 लाखचं इन्व्हेस्टमेंट केलं का? तर बहुतेक लोकांचं उत्तर आहे नाही. म्हणजे सवय नव्हती, कंप्लायन्स होता तो. म्हणजे टॅक्स लॉ बदलला, बिहेवियर बदललं. 65 वर्ष एटीसी, करोड्स ऑफ इंडियन्स, सेव्हिंगची हॅबिट नाही तयार झाली आपली. टॅक्स वाचवण्यासाठीची मेंटॅलिटी मात्र आपली तयार झाली आणि त्याला फक्त आपण नाव देत होतो की सेव्हिंग करतोय. आणि हे ओल्ड रिजिमचं सगळ्यात मोठं फेल्युअर. आता ओल्ड घ्यायचं का न्यू घ्यायचं, सीए सोबत बोला, कॅल्क्युलेट करा जेन्युइनली. HRA, होम लोन, टॅक्स ब्रॅकेट सगळ्यांचा विचार करून मॅथमॅटिक्स करा. पण त्या पलीकडे न्यू रिजिम मध्ये गेला तर त्या एक्स्ट्रा इन हँड रकमेचं इन्व्हेस्टमेंट केलं का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण यावेळी आपली रक्कम लॉक करायला कोणी येणार नाहीये, ती आपली आपल्यालाच करायची. थँक्यू.